नमस्कार, मी सुवर्णा न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। अलीकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर ब्राह्मण विरोधी राजकारण करत असल्याचा आरोप केला जातोय। काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जाहीर सभेतून पवारांवर जातीयवादी असल्याची टीका केली होती। कधी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या मुद्द्यावरून तर कधी पुणेरी पगडीवरून पवार ब्राह्मण विरोधी राजकारण करत असल्याचा आरोप होतोय। या पार्श्वभूमीवर पवारांनी ब्राह्मण संघटनांशी संवादाच्या माध्यमातून सोशल इंजिनिअरिंगचा प्रयत्न केला। पाहणार आहोत स्पेशल रिपोर्ट। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता सोशल इंजिनिअरिंग सुरू केले। पवारांनी पुण्यात राज्यातल्या विविध ब्राह्मण संस्था आणि संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली। शरद पवारांकडून ब्राह्मण विरोधी राजकारण केलं जात असल्याची टीका काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली। त्यावरून बरंच राजकारण सुरू झालं। या पार्श्वभूमीवर पवारांनी घेतलेल्या या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं होतं। विधान केल्याच्या नंतर आमची चर्चा झाली पक्षामध्ये आणि पुन्हा या पद्धतीनं कुठल्याही जाती धर्माच्या विरुद्ध बोलू नाही, धोरणाच्या कार्यक्रमाच्या विरुद्ध बोलायचा आपल्याला अधिकार आहे, पण कुठल्याही जात धर्म यांच्या विरुद्ध कुणी स्टेटमेंट करू नये हा विषय तिथं संभवा। अलीकडच्या काळातील काही संघटनांच्या पार्श्वभूमीवर ब्राह्मण संघटनांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली। विशेषतः सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद यात्रेच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुरोहितांची खिल्ली उडवली होती। त्यावरून ब्राह्मण संघटनांनी राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात आक्रमक भूमिका घेतली। राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या सभेत शरद पवारांवर जातीयवादाचा आरोप केला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर राज्यात जातीयवादी राजकारण फोफावल्याची टीका राज ठाकरेंनी केली। खरं तर गेल्या काही वर्षात शरद पवार यांच्या अनेक वक्तव्यांवरून वेळोवेळी राजकीय चर्चा सुद्धा रंगली। जेम्स लेन प्रकरणावरून शरद पवारांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले, तर 2019 मध्ये त्यांनी पुणेरी पगडी ऐवजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पगडीचा पुरस्कार केला। रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते या पवारांच्या विधानावरून सुद्धा वाद रंगला। तसंच भाजपनं छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेवर पाठवल्यावर देवेंद्र फडणवीसांचं नाव न घेता पूर्वी छत्रपती पेशव्यांची नियुक्ती करत असत आता पेशवे छत्रपतींची नियुक्ती करू लागलेत असं खोचक विधान शरद पवार यांनी केलं होतं। पवारांच्या त्या विधानानंतर ब्राह्मण समाजानं नाराजी व्यक्त केली होती। राजकीय फायद्यासाठी पवारांकडून ब्राह्मण समाजाचा वापर केला जात असल्याचा आरोप ब्राह्मण महासंघानं केला असून त्यांनी या बैठकीचं निमंत्रण नाकारलं। ब्राह्मण महासंघानं घेतलेले आक्षेप राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र मान्य नाहीयेत। ज्या कोणी राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जातीवाचक गोष्टी बोललेल्या आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमच्या समर्थन नाही आहे, त्या चुकीच्याच आहे। पण आमची पक्षाच्या काही हे असल्या कारणाने त्या ह्याच्यामध्ये राहून आम्ही त्यांना समज आमच्या पक्षांतर्गत दिले जाणार आहेत। शरद पवार हे ब्राह्मण विरोधी असल्याचा प्रचार काही हिंदुत्ववादी संघटनांकडून सातत्यानं केला जातोय। या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची ठरली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे। शरद पवारांना ब्राह्मण समाज संघटनांची बैठक बोलवण्याची गरज का भासली, त्यामागचं नेमकं राजकीय समीकरण काय आहे, याविषयी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे सरचिटणीस विजय शेखर, ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याशी आमचे सहकारी विलास बडे यांनी केलेल्या चर्चेचा काही अंश आपण पाहणार आहोत। पण तुम्हाला असं वाटतं गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून काही जी स्टेटमेंट झाली, विशेषतः राष्ट्रवादीचे आमदार मिटकरी यांच्याकडून झालेलं स्टेटमेंट होतं, त्याच्यानंतर अनेक ठिकाणी राज्यभर आंदोलनं झाली आणि त्या आंदोलनांच्या नंतरची जी तीव्र प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया कमी करण्यासाठी, तो रोष कमी करण्यासाठी म्हणून शरद पवारांनी पुढाकार घेतला असं वाटतंय? मला असं वाटतं त्यांना एकंदरीत त्यांचे जे लोक जे बरळतात आहेत त्यांनी ते बरळणं बंद करून ब्राह्मण समाजाला टार्गेट करणं बंद केलं पाहिजे। कारण होतं काय की
हिंदू समाजाचा कडा मोडायचा तर पहिले ब्राह्मण समाजाला टार्गेट करा, हम्म. बरोबर. आणि ह्याप्रमाणे जे एक थोडंसं वातावरण आपल्या महाराष्ट्रात गढूळ झालेलं आहे, मी म्हणेल 1-2 आठवडे झाले, 3 आठवडे झाले, वारंवार हे होऊ लागलंय, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हम्म. प्रशांत जगताप यांच्याकडे जातोय. प्रशांतजी, तुमच्या पक्षाच्या लोकांकडून सातत्यानं ब्राह्मण समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप होतोय. शरद पवार यांनी आज पुढाकार घेतल्यानंतर तुमच्या राजकीय नेत्यांना म्हणजे तुमच्या पक्षातल्या नेत्यांना सुद्धा तो मेसेज असेल का की ब्राह्मण समाजाला अशा प्रकारे त्यांच्या भावना दुखावल्या जातील असं टार्गेट करू नका? एक तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, प्रशांत जगताप किंवा अमोल मिटकरी किंवा आणखी कुठले नेते यांनी कुठल्या जातीबद्दल धर्माबद्दल जर भाष्य केलं असेल तर ते भाष्य म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची किंवा आदरणीय शरद पवार साहेबांची ही अधिकृत भूमिका नाही. पवार साहेब हे आमचे सर्वोच्च नेते आहेत. पक्षाच्या पॉलिसीत, पक्षाचं एखादं धोरण, पक्षाची एखादी भूमिका हे आदरणीय पवार साहेब हे पक्षाला देत असतात. पण मधल्या काळात आमच्याच एक आमदारांनी समजा एका समाजाबद्दल काय भाष्य केलं असेल, असं काहींचा गैरसमज झाला असेल तर तो गैरसमज या समाजाने किंवा इतर समाजांनी आपल्या मनातून काढून टाकावा अशी माझी विनंती राहील. कारण की बोलण्याच्या ओघामध्ये, भाषणाच्या ओघामध्ये काही लोक समोरच्या ऑडियन्सला हसवण्याच्या नादामध्ये किंवा काहीतरी एखादी कोपरखडी मारण्या, त्याचे दूरगामी परिणाम पक्षाच्या एकूण इमेजवर होत असतात. ते निश्चित नाही का आम्हाला या गोष्टी मान्य आहेत. पण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ब्राह्मण समाजाच्या विरोधात कधीच नव्हता, आजही नाही आणि उद्याही नसणार. ब्राह्मण समाजाचं सुद्धा योगदान या देशाच्या एकूणच राष्ट्र उभारणीमध्ये आहे असं मानणारे मी एक कार्यकर्ता आहे. आणि आदरणीय पवार साहेबांनी ब्राह्मणांच्या बद्दल कधीही वैयक्तिक कुठल्या प्रकारची टिप्पणी केलेली नाही, हे सुद्धा समजून घेण्याची गरज आहे. पण इथून पुढे आमचे नेते सुद्धा किंवा आमचे सामान्य कार्यकर्ते सुद्धा ब्राह्मण समाजच नाही इतर कुठल्याही समाजाबद्दल कुठल्या प्रकारची कोपरखळी मारणे किंवा हास्यास्पद बोलण्याच्या संदर्भात आचारसंहिता बाळगतील हा शब्द या निमित्ताने मी समाजातल्या सगळ्याच मंडळींना देऊ इच्छितो. ठीक आहे. आपल्याला आज राष्ट्रीय ऐक्याची गरज आहे. अशा प्रकारची दुफळी या राज्याला आणि या राष्ट्राला एकूणच हितकारक नाही. ठीक आहे. शेख विजयजी, तुम्हाला ही भूमिका पटली? आता तुम्हाला सुद्धा असं वाटतंय की जी दरी निर्माण होत चाललेली आहे विनाकारण वेगवेगळ्या वक्तव्याच्या नंतर, ही दरी सांधण्याचं काम आजच्या या बैठकीच्या माध्यमातून होईल, या पुढाकाराच्या माध्यमातून होईल? मेनली आता जसं आपण बोललात की अमोल मिटकरींचं जे वक्तव्य होतं आणि जगताप साहेबांनी सांगितलं की याच्या पुढे कोणी करणार नाही, आम्हाला हेच पाहिजे किंवा कुठलेही टिंगल टवाळी हे आपल्या प्रथेच्या विरुद्ध होऊ नये. शेवटी आम्ही ब्राह्मण म्हणून म्हणत नाही, आम्ही हिंदू समाज म्हणून म्हणतोय, बरोबर आहे. आणि हिंदू समाजाच्या ज्या रूढी आहेत, ज्या प्रथा चालू आहेत, त्याचे जर टिंगल टवाळी झाली तर एक सामान्य हिंदू माणसाला त्याची ठेस पोचते. आणि याच्या तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी जे माननीय मंत्री आहेत छगन भुजबळ साहेबांनी, यांनी असं वक्तव्य केलं की हा धंदा आहे, हा धंदा आहे, हा व्यवसाय नाही धंदा आहे, हे दोनदा म्हणाले ते. तर पौरोहित्य हा धंदा असेल तर आम्ही त्या दिवशी पण आम्ही त्यांना एका पत्राद्वारे हे केलं होतं की वेद वगैरे जर त्यांना शिकायचं आहे, बहुजनांना शिकायचं आहे, अशा कितीतरी वेधशाळा आहेत जिथे बहुजनांना शिक्षण मिळतं. आणि आमची ही भूमिका आहे की सरकार आपलं आहे, वेद हा विषय आपण घ्यावा, ऍड करावा, लागणारं जे काही मागची मशिनरी असेल, योग्य पंडित असतील, योग्य त्यातले तज्ञ लोक आहेत, ते आम्ही पुरवू. आनंदवेंकडे जायचं. आनंदवेजी, ज्या प्रकारची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेण्यात आलेली आहे, एक प्रकारचं सामंजस्य दाखवण्याचा किंवा सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जातो. शरद पवारांनी त्याच्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहताय? नाही, खरं मला वाटत नाही सोशल इंजिनिअरिंगचा काही प्रकार आहे आणि त्याचं जर घडत असेल तर आम्ही निश्चितच त्याचं मनापासून स्वागत करू आणि अभिनंदन सुद्धा करू पवार साहेबांचं की एवढ्या वर्षांनंतर का होईना असा काही प्रकार महाराष्ट्रामध्ये घडतोय किंवा घडवला जातोय. प्रश्न फक्त असा आहे की परवाच्या सगळ्या प्रकरणानंतर म्हणजे अमोल मिटकरींचं वक्तव्य, नंतर माननीय पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये छगन भुजबळ यांनी केलेलं वक्तव्य, त्यानंतर पवार साहेब स्वतः त्यांनी काही दिलेली उदाहरणं, त्यानंतर काही काळ गेल्यानंतर बाबासाहेब पुरंदरेंचं पुन्हा ते पत्र निघालं, मग त्या पत्रावर पवार साहेबांची प्रतिक्रिया तशीच होती जी पहिली आहे. तर सगळ्या प्रकरणानंतर पुन्हा एकदा परत भेटायचं, बोलायचं, गुडगुड बोलायचं, शुभेच्छा द्यायच्या, अभिनंदन करायचं, याच्या पुढे आम्ही काळजी घेऊ सांगायचं, त्याला काही अर्थ नव्हता. त्यामुळे आम्ही ती भेट नाकारली. मला माहिती आहे तुमचं याच्या आधी काय बोलणं झालेलं आहे, कारण ऑडिओ डिस्कनेक्ट होत होता. पण ब्राह्मण महासंघाची आजच्या मीटिंग पुरती भूमिका ती आहे. बस मुळात विषय असा आहे
की आम्ही जे काही सांगणं अपेक्षित आहे पवार साहेबांना आधीपासून माहिती आहे. म्हणजे आत्ताच नाही, गेले 10-15 वर्षापासून माहिती आहे ना. बाबासाहेब पुरंदरे काय नवीन विषय नाही, समर्थ रामदास स्वामी नवीन विषय नाही, दादूजी कोंडदेव नवीन विषय नाही, जेम्स प्लेन नवीन विषय नाही, पुणेरी पगडी नवीन विषय नाही. असे कितीतरी विषय आहेत की जे पवार साहेबांना माहिती आहे की तुम्ही येऊन काय बोलणार आहे. परंतु गेल्या अनेक वर्षात त्याच्याबद्दल सकारात्मक काही झालं नसताना सुद्धा पुन्हा त्याच चर्चा करायची आणि उलट्या चर्चा करताना काही वेळा असं होतं की संवाद चालवला जातो आणि विसंवाद होतो जास्त मोठ्या प्रमाणावर. कारण पवारसाहेब त्यांच्या भूमिकेशी ठाम राहणार. पवारसाहेब आजपर्यंत भूमिका न बदलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आमची भूमिका आमची मतं पण तीच आहे, ती गेल्या अनेक वर्षाच्या अनुभवावरनं आलेली आहेत. म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडनं काहीतरी सकारात्मक पाऊल येऊ द्या. आम्ही अगदी उद्या त्यांना भेटायला जाऊ, त्यांच्याकडनं सकारात्मक येऊ द्या की अमोल मिटकरी चुकला, अमोल मिटकरीने माफी मागितली पाहिजे, काही गरज नाही. पवार साहेब जर म्हणत असतील अमोल मिटकरी चुकला तर आमच्यासाठी विषय संपतो. छगन भुजबळ चुकले, आमच्यासाठी विषय संपतो. बाबासाहेब पुरंदरेंचा आणि जेम्स प्लेनच्या प्रकरणातला ठीक आहे. मी प्रशांतजींना विचारतो ना. प्रशांतजी, जर समजा तुमची भूमिका जर अशी इतकी सुस्पष्ट असेल की त्या समाजाला आपल्याला टार्गेट करायचं नाहीये, काही करायचं नाहीये, पण झालेल्या चुकीच्या बद्दल दिलगिरी व्यक्त करून तो प्रश्न संपवणं सोपं होतं, पण तो प्रश्न का संपवला गेला नाही मग राष्ट्रवादीकडून, हा सुद्धा प्रश्न आहे. तर अमोलजी मिटकरी यांनी मधल्या काळात ज्या झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केलेली आहे. त्यांनी ब्राह्मण समाजाबद्दल नाही तर एका एकूणच जे काय विवाह सोहळ्यामध्ये जे काय प्रकार घडतात त्या संदर्भात एक हास्यास्पद टिप्पणी केली, अशा प्रकारची कबुली पण दिलेली आहे आणि या संदर्भात विषय वाढवू नये अशी विनंती सुद्धा केली होती. आणि मला असं वाटतं की आनंदजी दवे माझे खूप चांगले मित्र आहेत. आम्ही सगळ्यांनी नव्या पिढीने आता या ठिकाणी जे काय प्रकार होतील ते ताबडतोब त्याच्यावर चर्चा करून त्या संदर्भात त्या दिलगिरी व्यक्त झाल्या तर ते विषय संपवायला शिकलं पाहिजे. आज आपण एक वेगळ्या फेज मध्ये आहोत ज्याच्यामध्ये राष्ट्राला आपल्यासारख्यांची गरज आहे. पण या संदर्भात आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही ब्राह्मणच नाही तर इतर कुठल्याच समाजाच्या विरोधात नाही. इथून पुढे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना, आमच्या पदाधिकाऱ्यांना, आमच्या सर्वच टीमला या संदर्भामध्ये स्पष्ट सूचना राहतील की आपण बोलताना ओघात कुठल्या प्रकारचे चुकीचं भाष्य करू नये. ही आचारसंहिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निश्चित पाळेल. हे आपल्या निमित्ताने मी राज्याला देशाला सांगू इच्छितो. निश्चितच राजकीय चर्चा अशी सुद्धा आहे की पुणे महानगरपालिका निवडणूक पुढच्या काही दिवसांमध्ये आहे. राजकीय वातावरण तापलेलं आहे आणि अशा वेळी ब्राह्मण समाजाची तीव्र नाराजी ही राष्ट्रवादी काँग्रेसला कदाचित राजकीय दृष्ट्या मागात पडू शकते. त्याच्यासाठीच म्हणून हे प्रयत्न आहेत का, असाही चर्चा सध्या सुरू आहे. त्याबद्दल सुद्धा आपल्याला बोलायचं आहे. छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटणार आहोत न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जेव्हा सगळ्या राज्यातल्या ब्राह्मण संघ आणि संघटनांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी बैठकीसाठी बोलवलं तेव्हापासूनच चर्चा सुरू झाली की कशासाठी, कोणत्या कारणासाठी, कोणतं उद्दिष्ट ठेवून पवारांनी ब्राह्मण महासंघ किंवा ब्राह्मण संघटनेच्या प्रतिनिधींना बोलवलंय. हा सोशल इंजिनिअरिंगचा भाग आहे का डॅमेज कंट्रोलचा भाग आहे? ज्या काही घडामोडी अमोल मिटकरींचं वक्तव्य असेल, कोल्हापूरच्या दरम्यान म्हणजे कोल्हापूरमध्ये केलेली वक्तव्य असतील, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोलचा हा भाग आहे का येणाऱ्या निवडणुका आणि दूरदृष्टी बघता या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत? अशा अनेक चर्चा सुरू झाल्या. त्याचं विश्लेषण आपण या कार्यक्रमामध्ये करतोय. लवकरच पुणे महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी ब्राह्मण संघटनांच्या घेतलेल्या बैठकीला महत्त्व प्राप्त होतं. या बैठकीला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघासह विविध ब्राह्मण संघटनांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली होती. मात्र ब्राह्मण महासंघानं या बैठकीचं निमंत्रण नाकारलं. ब्राह्मण महासंघाच्या प्रतिनिधींनी याविषयी न्यूज 18 लोकमतवर झालेल्या चर्चेत कोणतं मत व्यक्त केलं तेही बघूयात. आनंद दवे यांच्याकडे जातोय. आनंद दवेजी, चर्चा अशी सुद्धा आहे पुणे महानगरपालिका निवडणूक पुढच्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. ब्राह्मण समाज निर्णायक आहे पुण्यामध्ये, हे वेगळं सांगायची गरज नाहीये. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसला ब्राह्मण समाजाच्या मनातली ही नाराजी कदाचित राजकीय दृष्ट्या महागात पडू शकते, म्हणून सुद्धा हे मंथन आहे का, सोशल इंजिनिअरिंग आहे का? आमचं म्हणणे काही निमित्त असू द्या, कोणतेही कारण असू द्या, जर सर्व समाज एकत्र येत असतील आणि हिंदू म्हणून राहत असतील, वागत असतील तर काहीच हरकत नाही ना. त्यात ज्यांचा राजकीय स्वार्थ कोणाला साधायचा असेल तर साधावा. पण राजकीय स्वार्थ साधत असताना महानगरपालिकेची वेगळी भूमिका आणि विधानसभेची भूमिका वेगळी घ्यायची आणि त्याच समाजाला टार्गेट करायचं, त्याच्यावर उद्देशून काहीतरी बोलायचं, हे नको व्हायला. कोणत्याही जात किंवा समाजा राजकीय वापरासाठी असू नये अशी आमची सरळ आणि स्पष्ट भूमिका आहे.
जर सगळ्यांना एकत्र करून काही राजकीय स्वार्थ साधायचं असेल आम्हाला काहीच अडचण नाही. कोणत्याही राजकीय पक्षांनी ते करावं, आम्हाला त्याला काहीच अडचण नाहीये. ठीक आहे, मला विजयजींना विचारायचं आहे. विजयजी, केवळ चर्चा होईल, निश्चितपणे सोशल इंजिनिअरिंग साधलं जाईल, पण प्रश्न अनेक आहेत. त्या प्रश्नांच्या संदर्भात त्यांना भूमिका सुद्धा घ्यावी लागेल. ती भूमिका आणि तुमची भूमिका याच्यामध्ये बरंच अंतर सुद्धा आहे. मग पगडीपासून ते अनेक मुद्दे याच्यामध्ये आहेत. त्याबद्दलची तुमची काय भूमिका असेल? तुम्ही सुद्धा 2 पावलं पुढे जायला तयार आहात? बरोबर आहे ना. जर आता जसं प्रशांतजींनी सांगितलं की याच्या पुढे त्यांचा कुठलाही कार्यकर्ता कुठल्याही प्रकारे ब्राह्मण समाजाबद्दल असो किंवा हिंदू समाजाबद्दल असो असं वक्तव्य करणार नाही. आताच त्यांनी सांगितलं आपल्याला थोड्या वेळापूर्वी, तर आम्ही त्याचं स्वागत करतोय. आमचं म्हणणं हेच आहे की कुठल्याही पक्षाने त्यांच्या राजकीय नेत्याने ब्राह्मण समाजाची टिंगलटवाळी करू नये. ब्राह्मण समाज आता शून्य झाला आहे आणि एकत्रित झालेला आहे, त्याच्यामुळे त्यांनाही माहिती आणि ते करू नये एवढीच आमची विनंती आहे. त्याच्यासाठीच आम्ही भेटतोय. आमच्या जे काही मागण्या आहेत. ठीक आहे, मला प्रशांतजींना विचारू द्या. प्रशांतजी, या सोशल इंजिनिअरिंगच्या मागे महानगरपालिका निवडणुका ते काही कारण आहे का? कारण तशी चर्चा सुद्धा सुरू आहे की निवडणुकीच्या तोंडावर ब्राह्मण समाजाची नाराजी नको. याचा आणि आजच्या या प्रयत्नाचा आणि पुणे महानगरपालिकेच्या किंवा राज्याच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांचा कदापि संबंध नाही. पवार साहेबांचा हा नेहमीचाच हा कार्यभाग असतो की या ठिकाणी जे काही समज गैरसमज असते ते दूर करून पुढे जायचं. आपण पाहू शकता की पवार साहेबच एक असे आहेत की त्या मधल्या काळात गुणवंत सदावर्तेंचा किस्सा झाला. त्याच्यानंतर राज्य सरकारला पवार साहेबांनी सांगितलं की एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करू नये. केतकी चितळेच्या प्रकरणानंतर सुद्धा साहेबांनी ही प्रतिक्रिया दिली की कोण केतकी चितळे, मी त्याला ओळखत नाहीत. या ठिकाणी ते फक्त शरद पवार साहेब आहेत की जे घडलेल्या प्रकारांना फार काही महत्व देत नाहीत. पण त्याचबरोबर जे चुकीचं घडलं असेल ते दुरुस्त करण्यासाठी पुढे येण्याची पवार साहेबांची पहिल्यापासूनची पद्धत आहे. आज जो काय प्रयत्न आहे तो एकूणच मधल्या 5-6 दिवसांमध्ये खास करून केतकी चितळेच्या प्रकारानंतर एकूणच सगळ्या समाज माध्यमांवर, ट्विटर असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअपवर असेल, ज्या पद्धतीचे मेसेजेस फिरले, ट्रोलरनी ज्या काही गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न केला, काही लोकांनी हेतुपुरस्पर 2 समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला, तो पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याला तो रुचला नाही. आणि म्हणूनच पवार साहेबांनी या राज्यामध्ये अशा प्रकारचा ब्राह्मण आणि इतर हिंदूंमधला एकूणच जो काय जी काय दरी आहे ती दरी वाढू नये याच्याकरताचा आजचा हा केलेला एक स्तुत्यावर एका प्रयत्न आहे. आणि मला असं वाटतं की जे काय नेहमी लोक वेगळा चष्मा घालतात त्यांनी चष्मा काढून पाहण्याची गरज आहे की आपण या संदर्भामध्ये 82 वर्षाचा एक राजकीय नेता ज्यांनी महाराष्ट्रासाठी देशासाठी खूप सारं काही केलेलं आहे, ते जर अशा प्रकारचा प्रयत्न करून की दरी संपवत असतील तर याचं स्वागतच करायला हवं, ना की त्या संदर्भात त्यांना निवडणुकीच्या संदर्भात जोडत आहोत. पवार साहेब इतके छोटे पण नाहीयेत की ज्यांना महानगरपालिकेसाठी एखाद्या समाजाच्या प्रतिनिधीशी बोलायची वेळ येईल एवढे पवार साहेब छोटेही नाही. आणि त्या संदर्भामध्ये निवडणुका लढवण्यासाठी, जिंकण्यासाठी खूप सारे मुद्दे असतात. एवढा छोटा विचार करून समाजामध्ये भांडण लावणे, परत त्या समाजाची चर्चा करणे, या प्रकारची पवार साहेबांची 60 वर्षाची कारकीर्द कधीच मी आनंदवेंना विचारतो. माझा वेळ संपलेला आहे. आनंदजी, काय अपेक्षा आहे एक समाज बांधव म्हणून ब्राह्मण समाजाच्या काय अपेक्षा आहेत आजच्या या बैठकीच्या नंतर? मला असं वाटतं या सगळ्या प्रकरणाच्या बाबतीत माननीय पवार साहेबांनी अमोल मिटकरीच्या बाबतीत, छगन भुजबळांच्या बाबतीत स्वतःचं मत व्यक्त करावं. हे जर दोघं चुकले असतील जसं पवार साहेबांना वाटत असेल ते त्यांनी सरळ आणि स्पष्ट त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगावं की हे नक्कीच चुकलेले, आम्ही त्यांना समज देऊ. तरी हा विषय खूप होता आणि पुढच्या अंतरला चालू करू. काल आम्हाला अजून एका राजकीय नेत्याचे फोन होता राष्ट्रवादीचे, त्यांनी सांगितले की आम्ही रविवारी तुमच्या भेटीची व्यवस्था करू. जर आज पवार साहेब हे सगळं करत असतील तर विषय संपतो ना, कुठं वाढतोय. पुढे त्याचा राजकीय फायदा होत असेल नाही त्यांना शुभेच्छा, आम्हाला काहीच अडचण नाही. दुसरं महत्वाचं असं आहे जे आता प्रशांतजी सांगतात की सर्व राजकीय कार्यकर्त्यांना आम्ही समज देऊ, याचा अर्थ कुठेतरी बिनसलं गेलं जात आहे हे नक्की. आणि त्याच्या आधी जर अमोल मिटकरी असतील किंवा छगन भुजबळ असतील यांना प्रशांतजी कसं सांगू शकतील, त्यांना त्यांच्यापेक्षा वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं गेलं पाहिजे. बाकी प्रशांतजीविषयी आमची काहीच तक्रार असायचं कारण नाही. म्हणजे आज ठोस ब्राह्मण समाजाच्या मनातली अस्वस्थता घालवण्याच्यासाठी काहीतरी होईल का? त्यानंतर सगळ्याच राजकीय म्हणजे आमच्या किमान कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना जातील. आधी काही बिघडलेलं नव्हतं, पण जे काही थोडंफार बिघडलं असेल ते दुरुस्त करायचं काम आदरणीय पवार साहेब करतील. हा शब्द या निमित्ताने मी नक्कीच आशा करूया. आणि
महाराष्ट्राच्या हितासाठी सुद्धा हे अतिशय महत्त्वाचं पाऊल म्हणावं लागेल आणि याचे दूरगामी राजकीय परिणाम सुद्धा बघायला मिळू शकतात, कारण गेली 2 दशकं या सगळ्या वादातून महाराष्ट्राच्या राजकारणात बरंच काही घडताना आपण बघितलेलं आहे. शरद पवारांचं हे सोशल इंजिनिअरिंग असेल तर ते कितपत यशस्वी झालं आणि डॅमेज कंट्रोल असेल तर ते कितपत यशस्वी झालं, हे येत्या काही काळामध्ये समजून येईल, स्पष्ट होईल. या कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय. न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.